every powerful system remains invincible until one single person stop being afraid of. प्रस्थापित व्यवस्था जरी मगरूर आणि मुजोर झाली असली तरी एक सर्वसामान्य व्यक्ती जर पेटून उठला तर त्या व्यवस्थेला नामोहरम करण्यासाठी तो एक व्यक्ती पुरेसा असतो. आज माझ्या हातामध्ये हे संविधान आहे आणि खऱ्या अर्थानं आज देशामध्ये या संविधानाचा विजय झाला असं मला वाटतंय. कारण हा भारत देश कुण्या एकट्या दुकट्याचा नाही तर आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया ने मिळून बनलेला हा देश आहे. आणि म्हणून भारताच्या या संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच म्हटलंय की सोशल, सेक्युलर, रिपब्लिक, डेमोक्रेटिक असा असणारा हा देश आणि लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्वेलिटी, समता, बंधुता, न्यायाला धरून चालणारा हा देश आहे. आणि न्याय म्हणजे तो नैसर्गिक न्याय असला पाहिजे. मग नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेमध्ये एखाद्या जर सर्वसामान्य व्यक्तीवर जरी अन्याय झाला तरी त्या अन्यायासाठी सगळ्यांनी मिळून पेटून उठलं पाहिजे. हा खऱ्या अर्थानं आपला इतिहास. तर रशियन राज्यक्रांती असू द्या, फ्रेंच राज्यक्रांती असू द्या, नवे तर या देशामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलन उभं राहिले आणि विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरलेले तरुण याच देशामध्ये पूर्ण सत्ता परिवर्तन करू शकले. सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या न्याय हक्कासाठी जर प्रामाणिकपणे आपण लढलो तर यश मात्र नक्की आपल्याला येणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस भगतसिंग आपल्या तरुणाईमध्ये फासावर गेले त्यावेळेस मात्र त्यांना विचारलं की भगतसिंग, तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते किंवा या देशासाठी तुम्ही आपली जवानी खर्ची का घालता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुझे फूलों से प्यार नहीं, मैं कांटों का दीवाना हूं, मैं जलने वाला दीप नहीं, जलने वाला परवाना हूं, बिक जाओ ऐसी चीज नहीं, मिट जाओ ऐसा बीज नहीं, जो सबकी मन चाही कर दे वो तांबे का ताबीज नाही. म्हणजे या देशाला तरुण पेटून उठल्यानंतर काय करू शकतो एवढं देशप्रेम करणारी तरुणाई या देशामध्ये घडली. आणि खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की ज्या इंग्रजांनी एक अकेला गांधी क्या करेगा असं अंडर एस्टिमेट केलं असताना एक पंचा आणि धोतर घालून हातामध्ये काठी घेऊन व्यक्ती बाहेर पडतो आणि हजारो लोक त्याच्या समोर जोडली जातात आणि या इंग्रजांना भारतामधून सळो की पळो करून सोडणारा देखील इतिहास आपलाच आहे. आणि म्हणून प्रस्थापित कितीही बलाढ्य असले तरी खचून जायचं नाही. हेच अभिजित दिपकेंच्या माध्यमातून अमेरिकेमधला एक तरुण जो अमेरिकेमध्ये बसून एक कॉक्रोच जनता पार्टीचा सुरुवात करतो, एक नव्हे तर हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतात आणि या प्रस्थापित भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटला प्रश्न विचारतात, हाती तू पाहिलं, तुझ्याच हातीच आहे, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय? हाच डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला लढाईचा संविधानाचा जो अधिकार आहे तो अधिकार घेऊन ही सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली. ज्योतिराव फुलेंचा विचार घेऊन सगळी रस्त्यावर उतरली. शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो काही क्रांतीचा इतिहास आहे तो क्रांतीचा इतिहास साक्षीला ठेवून ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे लढली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सन्माननीय राजू शेट्टी साहेब दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरवर सर्व मंडळींना भेटले, त्यांचं मनोबल वाढवलं. नवे तर सर्व आंदोलन करणाऱ्या तरुणाईशी त्यांनी संवाद साधला. आणि म्हणून आज अभिमान वाटतो की या प्रस्थापितांवर वचक ठेवण्यासाठी, यांना प्रश्न विचारण्यासाठी आज फक्त जंतर मंतर दिल्लीमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बिहारमध्ये, सगळ्या राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आज तरुणाई रस्त्यावर आली आणि ती प्रश्न विचारू लागली. आणि खऱ्या अर्थाने या व्यवस्थेला प्रश्न विचारलेला आवडत नाही, परंतु इथून पुढे हा तरुण जागा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच विवेकानंदांनी सांगितलेलं, मला तरुण 100 तरुण द्या की ते मन, मान, मेंदू आणि मनगट मजबूत असतील. तसे 100 तरुण मला मिळाले तर मी या देशाचा कायापालट करेन. आणि म्हणूनच तरुणाईवर कदाचित विवेकानंदांनी विश्वास ठेवला असेल. जय हिंद, जय संविधान.